तर 288 उमेदवार उभे केले तर ते सर्व जातींचे उमेदवार उभे करू। मनोज जरांगेंनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय। मला राजकारणात जायचं नाही, माझा चळवळीवर विश्वास आहे। राजकारणावर विचारलेल्या प्रश्नांवर मनोज जरांगेंनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे। 54 लाख नोंदींचा दाखला त्यांनी दिलेला आहे। 57 लाख नोंदी निघाल्या असल्याचं सुद्धा मनोज जरांगेंचं म्हणणं आहे। उद्या होत्या सगळ्या 288 जर उभा करायचं ठरलं तर सगळ्या जाती धर्माचे राहणार आहेत। परत त्याच्या सरकारनं रूढ पाडली 2 उपमुख्यमंत्री करायचे। म्हणलं हो द्या आपले 7-8 मुसलमानाचा एक, धनगर बांधवाचा एक, दलिताचा एक, लिंगायत समाजाचे। आता असं कसं तुम्हाला 2 होते म्हणजे आमच्या 7-8 व्हायनात काय? हो द्या सगळ्याचं एक। आपण आपल्या जातीला न्याय देते, एका दिवसात जातीवाद बंद होईल। हो द्या ना, रजपुताचं एक हो द्या, लिंगायताचं एक हो द्या, दलितांचं एक हो द्या सगळ्या जातीचं एक। काही फरक पडला का? याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की जर सगळ्या जाती धर्माचे लोक त्या प्रवाहात आले सामान्य, तर आपण आपल्या जातीला न्याय देतील। आपल्या राजकारणात जायचं नाही, आपला राजकारणावर म्हणजे वाट नाही आपली ती। माझा जन चळवळीवर लय विश्वास आहे। या जन चळवळीमुळेच माझ्या समाजाला आज लय मिळालं। आज 57 लाख, मी 54 लाख नोंदी सरकारला निवेदन दिलं होतं। सांगितलं होतं 54 लाख नोंदी निघाल्या, त्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत? तर त्यांनी त्याच्यावरती अभिप्राय दिलेला आहे। प्रोसिडिंग बुक आहे सरकारचं, त्याच्यावर त्यांनी सांगितलं 54 लाख नाही 57 लाख नोंदी सापडल्यात। तरी 1.5 कोटी मराठा आज आरक्षणात गेला।